मध्ये घ्यावा लागणार आहे. याच्याकडे देखील मोसारे संघाच्या संघनायकाचा लक्ष असू द्या गणेश आणि त्याच्या विरोधात खेळणारा करंजाडे संघ. टाइम इथून अलर्ट केला जाणार आहे पहा. चला शतरक्षण लगेच सजवून घ्यायचे पहा. मोसारे संघ आपण शतरक्षण लगेच सजवा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णाला आपण पाहतोय, त्याच्या सोबतीला रुपेशला पण पाहतोय. आज 10 संघ एकमेकांच्या विरोधात केले जात आहेत. पहिला सामना आपण पाहिला होता, वाकडी संघाने जिंकला, चांडमान बारदोली संघाला पराभूत केलं. दुसरा सामना देखील भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि खरं तर आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, अंतिम सामना मैदानावरती रंगला जाईल. एका साईडला आपण पाहतोय मोसारा संघ, गणेशवीरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या विरोधात खेळणारा करंजाडे, हे दोन संघ खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. एका परिसरामधील दोन्ही संघ आपण पाहतोय, मात्र बऱ्याचसा चांगला खेळ होणार यात मात्र तितबल शंका नाही आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती प्राचार्यात करण्यात आले. चंद्रकांत या गोलंदाजाला पहिलं षटक हाताळण्यासाठी प्राचार्यात करण्यात आले. 38 षटकाचा शतरक्षक आपण पाहतोय. अवघं 2 शतरक्षक, एक लॉंग ऑनमध्ये एक लॉंग ऑफमध्ये शतरक्षणाची विभारचना. पहिला चेंडू इथे मात्र पाहतो फुलरलेचा चेंडू फेकला होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक घ्या आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करावी लागणार आहे. इथून गोलंदाज चंद्रकांत या गोलंदाजाला, उजव्या हाताचा फलंदाज कृष्णाला पण पाहतोय सध्या ऑन स्ट्राईक एंडवर द्या. एक चांगला फलंदाज आहे डेटर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवरती मेडॉनला चांगलं शतरक्षण केलं जातं. एकच धाव एका धावेने संघाचा अकाउंट ओपन केलं जातं. सांघिक श्री गणेशा केला जातो आहे. एका धावेने संघ पुढे सरकेल, एका आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. मात्र 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मित्रांनो. टाइम अलर्ट असणार आहे पहा, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. मोसारे संघाचे संघनायक 20 मिनिटामध्ये 4 षटकं फेकून झाली पाहिजे, अन्यथा मात्र एक्स्ट्रा टाइम लावला तर मात्र आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर असणारे शतरक्षकामधील एक शतरक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. संपाय सिग्नल फॉर वाईड बॉल. अतिरिक्त एकदा एका धावेने संघ पुढे सरकेल, दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचला जातो आहे. इथून मात्र स्पीडअपमध्ये सर्व सामने खेळवले जातील पहा. चांगला खेळ पाहायला मिळाला आहे मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून. मागील सामना हाय व्होल्टेज ड्रामा खरं तर मैदानावरती आपण पाहिला, मात्र तो संघ खरं तर आपण पाहायला गेला तर तो सामना जिंकला. अर्थातच हरिग्राम संघानं मात्र पराभूत केला संघ प्रकाश इलेव्हन गोटे टीमला, आणि तिथून मात्र घरचा रस्ता पकडावा लागला होता. मात्र खराब शतरक्षण त्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता, आणि खराब शतरक्षणामुळं मात्र त्या प्रकाश इलेव्हन गोटे संघाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं होतं. चंद्रकांत पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, चांगली गोलंदाजी राहिले जाते. जवळपास आपण विचार करायला गेला 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि त्यामध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या. एक अवांतर चेंडू फेकला जातोय. गोलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती दाखल केला गेला. पहिलं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी राहिली जात्या गोलंदाजीच्या माध्यमातून. फुटबॉलचा वापर, फटका बसला, बॅक टू द बॉल. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, शतरक्षक स्वतः गोलंदाज येतोय चेंडूवरती. पहिल्या विकेटचं पतन आणि पहिला इथून झटका लागला जातोय करंजाडे टीमला. फलंदाज जोईल बाद रुपेश बॅक टू द आउट. इथून पहिला झटका लागला जातोय. प्रथमतः फलंदाजी करणारा करंजाडे टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रोहित. हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल खेळपट्टीवरती दाखल होतोय. मात्र पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक घ्या आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाल्या. गोलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून संघ पुढे सरकला. फक्त 2 या आकड्यावरती एक महत्त्वाची विकेट. रुपेश बाद झालाय आणि त्याचनंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज रोहितला पण पाहतोय ऑन स्ट्राईक एंडवर द्या. षटकामधील काही चेंडूचा खेळ बाकी, पुन्हा एकदा हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं शतरक्षण राहिलं जात आहे शतरक्षकाच्या माध्यमातून. तर या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घ्या आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आहे मी तर म्हणेन गोलंदाजीच्या माध्यमातून राहिली गेल्या. प्रथमतः नाणेफेकी जिंकली मोसारा संघानं आणि शतरक्षणाचा एक धाडसी निर्णय स्वीकारला होता. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. फक्त सिंगल, पुन्हा एकदा कव्हरच्या वरतून फटका भरपूर चांगला. गोलीच्या वेगानं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. 4 धाब्यांसाठी ठोकला जातोय अरबाबदार चौकार.
चला मोसारी संघ आपण स्पीडअप घ्यायचे पहा, इथे टाइम अलर्ट केला गेला आहे. पहिलं षटक फेकून झाले. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या पण जर का पाहायला गेलो तर संघ पोहोचला आहे. करंजाडे संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना 7 ते आकड्यावरती एक फलंदाज बाद झाल्या, त्यामध्ये चांगले गोलंदाजी राहिले गेल्या. चंद्रकांत या गोलंदाजाच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळाल्या. नवीन गोलंदाज इथे कोणता वापरला जाईल याच्याकडे आता मोसारे संघाच्या पाठीरा आहेत. किरण या गोलंदाजाच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. मात्र किरण कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल यावरती मोसारे संघाच्या पाठीराख्यांच्या नजरा त्या जरूर आपल्याला पाहायला मिळतील. मात्र गणेशच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळला जातोय. मात्र गणेशच्या माध्यमातून अनेक मैदाने गाजवले, फार चांगला खेळ मात्र त्या खेळाडूच्या खालीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मात्र इथून चांगली गोलंदाजी केली जाईल का आता मोसारे टीमच्या खेळाडूच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये प्रचारित करण्यात आला गेला. मात्र इथून चांगली गोलंदाजी आली तर मी तर म्हणेन कमीत कमी धावेवरती रोखण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाजी तितकीच दर्जेदारी किरण या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळणार का. ऑन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय रोहित या फलंदाजाला इनॅट नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उजव्या हाताचा वेगवान जरार गोलंदाज. विलियम पास सिग्नल फॉर नो बॉल, नो चेंडू. नो चेंडू फेकला गेलाय. फ्रीडची नामी संधी इथून फलंदाजासाठी असणारे पहा. मात्र या षटकावरती आक्रमण केलं तर मी तर म्हणेन 40-45 धाबा इथून टोकल्या जातील प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या करंजाडे टीमच्या माध्यमातून. मात्र फलंदाजी तितकी चांगली पाहायला मिळणार का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं. ट्रॅकर बॉल होता, अगदी उचली घेणारा चेंडू बॅटची टॉपीज लागली जात्या. सिली मेडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जातं. एक सिंगल. मात्र एका सिंगलच्या मदतीने मैदानावरती काय घडलं जातं, डायरेक्ट हिट. संपायर फिंगर इन, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 लागला जातोय. करंजाडे टीमला फलंदाज होईल बाद. रोहित बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे. मात्र राहुलला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. त्याच्या सोबतीला फलंदाज कृष्णाला पण पाहतोय. सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फुलरलेनचा बॉल होता आडव्या बॅटना मिड विकेटला क्लिअर करत बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. 4 धाब्यांसाठी ठोकला जातोय. रोहितच्या बॅटमधला चौकार. नऊ धाबांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं जात आहे. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे अपील. पंचांचं फिंगर इन. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक इथून दुसरा धक्का लागला जाईल फलंदाजी करणाऱ्या करंजाडे टीमला. लक्ष्मण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मात्र या षटकामध्ये जसंच तसं प्रत्युत्तर देत असताना बॅक टू बॅक विकेट मिळवल्या जातात. एक चौकार टोकला होता
आणि तिथून मात्र पूर्णपणे फलंदाजाला रोखलं जातं. लक्ष्मण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. हा प्रॅकर होता, फटका बसला. मिड ऑनला मात्र क्षेत्ररक्षक नाही. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू लँड झालाय. दुसरीची माग फेकी खराब पाहायला मिळाली आणि बॅकअप भरपूर चांगलं इथे दिलं जात आहे. तोपर्यंत या 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या जातील. 2 धावेने संघ पुढे सरसावेल. धाव फलकेवरती संघ पुढे सरकलाय आपण पाहतोय. 15 या आकड्यावरती 15 धावा धाव फलकेवरती आपण पाहतोय. सिंगल डबलला प्राधान्य दिले जात आहे. मोठाले फटके येत नाही आणि तिथून मात्र संघाला सावरण्याचं काम मित्रमंडळी या 2 फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. शोध पुलरलेनचा होता, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र फटका पसला जातो. नोमॅन स्टँड मध्ये चेंडू लँड होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. मात्र तोपर्यंत एकदा सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. 16 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला जातोय. षटकामधील अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र शेवटचा चेंडू कोणत्या रीतीने हाताळला जाईल त्याच्यावरती आता प्रेक्षकांच्या नजरा जरूर पाहायला मिळते. आणि एका साईडला पण पाहायला गेलो तर करंजाडे संघ तितकाच ताकदीचा मोसारा संघ आपण पाहतोय. गणेशच्या नेतृत्वाखाली संघ आपण पाहतोय सातत्याने खेळत असतो आणि आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मैदानावरती चांगला खेळ करावा लागणार या दोन्ही संघांना. मात्र 10 संघ आज एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. कोणता संघ असेल या चमचमणाऱ्या चषकावरती नाव कोरेल हे मात्र सकाळच्या सत्रामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती काय घडलं तर सुरेख चेंडू फेकला जातो. षटक क्रमांक 2 संपला जातोय. 2 षटकांच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या करंजाडे संघ जाऊन पोहोचला. 16 या आकड्यावरती लॉस ऑफ 2 विकेट. विशाल आले गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती हलक्यानं कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी भरपूर चांगलं, क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं पाहायला मिळालं. फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. करंजाडे संघ पण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करतोय मात्र चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी भरपूर चांगली एका साईडला पाहायला मिळते. अर्थातच जर आपण पाहायला गेलो तर मोसारे संघाच्या माध्यमातून पॅड वरती चेंडू आदळला जातोय. पंचांचं फिंगर इन. 1 मोर विकेट डाऊन. LBW ची शिकार घडली जाते. फलंदाज सेबिलिया रोहित बॅक टू द डगआउट. आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी भरपूर चांगली विशालच्या माध्यमातून पाहतोय. जर आपण पाहायला गेलो तर षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ संपताना फक्त एक धाव खर्च केला. मोठाले फटक्याची ताकद गरजेच्या इथून करंजाडे टीमला मोसारा संघाच्या विरोधात केल्याच्या मोसारा संघ म्हटला तर फलंदाजीचा भरणा असणारा संघ मैदानावरती आपण पाहतोय. हलक्यानं कट करण्याचा प्रयत्न केला जातो. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून राहिला जातं. फक्त ना फक्त सिंगल मिळवले जाते. सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. धाव फलकीवरती जाऊन पोहोचला. 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. प्रथमतः फलंदाजी करणारा करंजाडे संघ. गोलंदाजी भरपूर चांगली मोसारी संघाच्या माध्यमातून राहिले जात्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. मैदानावरती लक्ष्मण त्याला साथ देतोय. ज्ञानेश्वर या 2 फलंदाजाच्या माध्यमातून बॅट
ची टॉप पेच दागली जात्या आणि इथून पंचांकडे अपील जरूर आपण पाहतोय. अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी पाहायला मिळतोय. अपील पंच मात्र फेटाळून लावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळतोय. या षटकामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. मात्र गोलंदाजी तितकीच दर्जेदार पाहायला मिळतोय. अगदी बॉलरच्या डोक्यावरनं फटका सजवला जातोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात, ते खराब क्षेत्ररक्षक मिसफिल्ड पाहायला मिळतोय आणि इथून मात्र 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या जात आहेत. या 2 धावेनं संघ पुढे सरसेवेल. 2 धावेने संघ पुढे सरकला. 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. करण झाडे संघ पण पाहतोय 20 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मात्र इथून चांगली फलंदाजी करावी लागणाऱ्या मोठाल्या फटक्यांची नितांत गरज आहे. मात्र पूर्णपणे संघ अडचणीत सापडला जातोय. ज्या वेळी लो स्कोरिंग सामने पण पाहतोय त्या वेळी हाय व्होल्टेज पण ड्रामा पाहायला मिळतोय. बस बॅटची कडा लागली जाते. पंचांचा इशारा, फिंगर इन अप, बॅट्समन होईल बाद. अजून एक धक्का लागला जातोय. षटक क्रमांक 3 देखील संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करणारा करंजाडे संघ जाऊन पोहोचलाय 20 च्या आकड्यावरती, लॉस ऑफ 4 विकेट. करत असणारा करंजाडे संघ जाऊन पोहोचलाय 20 च्या आकड्यावरती. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र 6 चेंडूमध्ये इथून कोणत्या रीतीने फलंदाजी केली जाईल, टार्गेट कितपर्यंत सेट केला जाईल, हा प्रश्नचिन्ह आता प्रेक्षकांच्या मनामध्ये असणाऱ्या. आणि जर आपण पाहायला गेलो ज्यावेळी संघ अडचणीत सापडत असतो त्यावेळी मात्र एखाद्या फलंदाजाला चांगला खेळ करायचा असतो. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये करंजाडे संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय. तर 4थ्या षटकाला सुरुवात होते. टप्पा पडला, थोडासा फिंगर रोल्स पाहायला मिळतोय. अगदी आतमध्ये वळण घेणारा चेंडू रिलीज केला गेला. डॉट चेंडू फेकला जातोय. 5 चेंडूंचा शेवटचा खेळ बाकी आहे. मात्र 5 चेंडू कुठल्या रीतीने खेळले जातील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. ऑन स्ट्राईक एनवरती ज्ञानेश्वर त्याच्या सोबतीला विजयला पण पाहतोय. मिथून आलाय गोलंदाजी मार्क वरती 4थं षटक हाताळण्यासाठी. पंचाच्या उजवीकडनं फुलर लेनचा बॉल होता. बॅक टू द बॉलर, ऑन द कार्पेट, लॉंग ऑन आपण पाहतोय. समोर ब्लॅक स्क्रीनच्या जवळ चांगले क्षेत्ररक्षण केले जात आहे आणि तोपर्यंत या 2 धावा वेगाने पाहायला मिळाल्या. 2 धावेनं संघ पुढे सरसावेल. 22 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचला जातोय. षटकामधील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकामधील काही चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मात्र चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ज्या रीतीनं पहिलं षटक फेकलं होतं चंद्रकांतनं, मात्र त्याच रीतीची गोलंदाजी करत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. समोर उडवलाय, बॉल जाईल लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र चुका केल्या जात आहेत. धावचितची नामी संधी, पंचांचं फिंगर इन अप, 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 5वा लागला जातोय. फलंदाजी करत असताना करंजाडे टीमला फलंदाज होईल बाद. बॅक टू द डगआउट. सुमित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र सुमितला चांगला खेळ करावा लागेल. संघ पोहोचलाय फक्त ना फक्त 23 च्या आकड्यावरती. लो स्कोरिंग सामना मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल आहे. मात्र लो स्कोरिंग सामने नेहमीच हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. मात्र हा सामना कोणत्या रीतीनं होणार हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिथूनच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताचा गोलंदाज आपण पाहतोय. अप्परकटचा देखना स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय जबरदस्त झेल टिपला जातोय. कॅच ऑफ द नाईट.
कॅच ऑफ द टुर्नामेंट क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इथे झेल पकडला जातोय. धक्का क्रमांक 6 लागला जातोय. फलंदाजी करत असताना करंजाडे टीमला ज्ञानेश्वर बॅक टू द डगआउट. पंढरी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकामधील काही चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स या. एकदा पण पाहतोय यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला जातोय. लुपर फुलटॉस होता. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली संघ पोहोचलाय धाव फलकीवरती. पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 23 आकड्यावरती. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. तर मात्र 2 चेंडूमध्ये एखाद 2 मोठे फटके आल्या तर मात्र चांगली रणनीती आखण्याचा त्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये आज चांगला पाहायला मिळेल. डायरेक्ट हिटची संधी खराब फेकी पाहायला मिळाली. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं धावचीची संधी. पंचांचं फिंगर इप 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज जोतोय बाद. अजून एक धक्का लागला जातोय. पहिला सत्र संपला जातोय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा करंजाडे संघ पोहोचला धाव फलकेवरती 24 या आकड्यावरती. उत्तरार्धामध्ये येणारे 24 चेंडू आणि विजय करीतात पणवाच्या टीम मोसारे टीम लागते 24 धाबा. चला करंजाडे संघ पण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे पहा आणि मोसारे संघाची सलामीची जोडी मैदानावरती लगेच दाखल करायचे. गणेश चला करंजाडे संघ पण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे पहा.
हॅलो. वाशिवली संघाचा संगणक आणि त्याच्या विरोधात फाईट करायला खारघर फणसवाडी या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायची पहा. हा सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना असणार आहे. या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल सामने 3 षटकांचे असतील याच्याकडे देखील लक्ष असू द्या. दोन्ही संघाच्या संगणकांना मैदानावरती सामना आपण पाहतोय 24 चेंडू 25 समीकरण. 24 चेंडू ना 24 समीकरण असणार आहे पहा. मोसारा संघाला स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय अर्थातच मोसारा संघाची रणमशीन गणेश वीरला आपण पाहतोय. एक आक्रमक शैलीचा खेळाडू ज्यानं बरेचसे मैदान गाजवलेत आणि आज नव्यानं या मैदानावरती उतरलाय. गणेश यांना त्याच्या सोबतीला चंद्रकांतला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्क्रीनवरती आपण पाहतोय खेळाडू कक्ष. चला दोन्ही संघाचे संगणक खारघर फणसवाडी संघाचा संगणक आणि त्याच्या सोबतीला वाशिवली संघाचे संगणक आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. या दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायची. सामना तितकाच इम्पॉर्टंट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला आपण पाहतोय टीम मोसारे आणि त्याच्या विरोधात करंजाडे संघ. 24 चेंडू 24 समीकरण. पहिलं षटक फेकण्यासाठी रोहितला आपण पाहतोय. हा ट्रॅकर होता आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. डावखुरे आता जे फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमी घातक ठरत असतात मात्र गणेशला इथून चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. टार्गेट सोपा आहे. सिंगल डबलनं जरी काढल्या धावा तरी मात्र चेस होऊ शकतात. मात्र इथून या फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे कारण स्पर्धा भरपूर मोठी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ तितकाच चांगला पाहायला मिळणार आहे. गणेश वीर ऑन स्ट्राईक एंडवरती रोहितला पण पाहतोय. पहिलं षटक हाताळत असताना डॉट चेंडू इथून पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नॉन स्ट्राईक एंडवरती लालचंद. पूर्णशा एकदा यावेळी पंचांकडे लावडली अपील केली जात्या. निश्चित आपण जर का पाहायला गेलो तर चांगली सुरुवात केली गेली. गोलंदाजाच्या माध्यमातून टॉस इथे केला जातोय. आमच्या रोहित भाई यांच्या पवित्र शुभास्ते टॉस केला जाईल ज्यांचा सध्या मराठीतील बुलंद आवाज म्हणून या स्पर्धेमध्ये ज्यांचा 4-5 रात्रीमध्ये ज्यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळतो तो रोहित शिंगवा यांच्या पवित्र शुभ हाताने टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय वाशिवली संघ. प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. आज सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती उतरायचं आहे पहा वाशिवली संघ. सामना तितकाच महत्त्वाचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. गोलंदाजी करणार आपण पाहतोय करंजाडे संघ त्याच्या विरोधात मोसारा संघ. या दोन संघांमध्ये ताकदवार युद्ध रंगला जाते. रोहितला आपण पाहतोय पहिलं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी राहिली जात्या. स्ट्राईक एंडवरती लालचंद्रला आता आपल्याला पाहायला मिळतोय. लालचंद्रच्या बॅटमधला एखाद मोठा फटका षटकामध्ये येणार का हा प्रश्नचिन्ह. मात्र त्यांना माहिती आहे सिंगल डबलनं देखील हा सामना जिंकला येतोय. मात्र इथून कोणत्या रीतीने फलंदाजी केली जाईल मात्र ते पाहणं तेवढंच महत्त्वाचं आपण पाहतोय. मैदानावरती चांगली मॅच मैदानावरती आपण पाहतोय. करंजाडा त्याच्या विरोधात मोसाऱ्या अलंकारचा संघ. मात्र या दोन्ही संघाला इथून देऊया कॉम्बॉक्समधून भरपूर साऱ्या शुभेच्छा. उत्तरार्धाला सुरुवात झाल्या. चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. चला करंजाडे संघ स्पीडअप घ्यायचे पहा. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी राहिली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घ्या आणि पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी इथून पाहायला मिळाल्या. गोलंदाज रोहितच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज तयारी. आडव्या बॅटनं गॅप भरपूर मोठे. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. गोलीच्या वेगाने 4 धाब्यांसाठी ठोकला जातोय चौकार. गोलंदाज तयारी. गोलंदाजची मार्कवर रोहितला आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे. ईस्टर्नच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं जात आहे. अंपायर सिग्नल फॉर वाईड बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळल्या जातील. 2 धावेने संघ पुढे सरसावेला 7 ते आकड्यावरती जाऊन पोहोचला. 24 चेंडू 24 समीकरण होतं. लो स्कोरिंग सामने मैदानाच्या आतमध्ये नेहमीच हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. मात्र या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल मित्र म्हणेना करंजाडे टीमला. तर हा सामना एकतर्फी पाहायला मिळेल.
मात्र ज्याच्या वेळी चांगली गोलंदाजी होत असते त्या वेळी मात्र क्षेत्ररक्षणही चांगलं करावं लागतं. मात्र या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाल्या. रोहित पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती कोलबट टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू द बॉलर, चेंडू अडवला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलंय. या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर चांगली गोलंदाजी राहिली गेली बी. या ठिकाणी गोलंदाज रोहितच्या माध्यमातून 7 धावा खर्च करत 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळेल. कोणत्या रीतीने गोलंदाजी फेकली जाईल. आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. स्लिप क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. धाव फलकेवरती जाऊन पोहोचला. 8 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिला संपला जात आहे. पहिलं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केला गोलंदाजांना 8 धाबा. अजूनही येणारे 18 चेंडू आणि विजयाकरिता 16 धाब्यांची गरज असणाऱ्या. 18 चेंडू 16 धाबा. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाजी मार्कवरती इथून प्राचार्य करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती ज्ञानेश्वरला आपण पाहतोय. इथून सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून समालोचक कक्ष कॉम्बॉक्स देखील दाखवला जात आहे स्क्रीनवरती. क्लिअर अँड क्वालिटी खरं तर आपल्याला पाहायला मिळते सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. आमचे चंदू बागमारे खरं तर सायप्रीत लाईव्हचे प्रोप्रायटर आहेत. आज स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल पाहायला मिळते. आज ते भरपूर खुश आहेत. चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी मात्र सायप्रीत लाईव्हच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वरला प्राचार्य करण्यात आलंय. मात्र ज्ञानेश्वर कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल आता त्याच्याकडे देखील लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. चला करंजडे संघ पण उशीर करतायत पहा. इथून लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची पहा. डावकुऱ्यात आता फलंदाज गणेश ऑन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र चांगला खेळ होणार का गणेशच्या माध्यमातून. पहिला चेंडू पंच आमच्याकडे वळले जातील. वाईट चेंडू फेकला जातोय. बऱ्याचशा उजव्याच्या बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव. एका धावेने संघ पुढे सरसावेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. या षटकामधील अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू अवांतर फेकला मित्र म्हणून इथून करंजाडे संघाला आधीच धावसंख्या कमी आणि त्यामध्ये मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आनंद कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात द्या. चांगले क्षेत्ररक्षण केले जाते. फक्त सिंगल मिळवले जाते. सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. अजूनही 14 धाव्यांची गरज असणाऱ्या. 17 चेंडू 14 धाबा. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. जास्तीत जास्त विकेट मिळवाव्या लागतील करंजडे टीमला. मात्र ज्याच्या वेळी लो स्कोरिंग सामने आपण पाहतोय त्या वेळी मात्र हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहत असतो. मात्र इथून जर का पाहायला गेलो तर करंजडे टीमला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. चला करंजडे संघ आपण फार उशीर करतायत पहा मित्रांनो. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवरती इथून प्राचार्य करण्यात आलाय. पटका भरपूर चांगला ऑल द कार्पेट. गलीमध्ये आपण पाहायला गेलो तर क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत मिळणार फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. धावफलकेवरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. उत्तर अर्थामध्ये फलंदाजी करणारा मोसारा संघ आपण पाहतोय. मात्र 2 फलंदाजच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लालचंद्र त्याच्या सौम्यत गणेशला आपण पाहतोय. लालचंद्र 3 चेंडू पेस केले 5 धाब्यांचं योगदान. गणेशनं 5 चेंडू पेस केल्या मात्र 3 धाब्यांचं योगदान त्याच्या माध्यमातून मात्र संघाला लाभलं जातं. येणारे 18 16
16 चेंडू आणि अजूनही विजयाकरिता 13 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज तयार आहे. ज्ञानेश्वर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडू वारंवार पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये आपण पाहतोय. ज्या रीतीनं पहिलं षटक फेकलं होतं गोलंदाजांना रोहित, या गोलंदाजानं पहिलं षटक फेकलं होतं आणि त्याच रीतीची गोलंदाजी याही षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. सामना पण पाहिला होता. टार्गेट होतं 24 चेंडू 24 धाब्यांचा. संघ पुढे सरकलाय. आता जर का आपण पाहायला गेलो तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. गोलंदाज तयार ज्ञानेश्वर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. डावकुऱ्याचा फलंदाज गणेशला आपण पाहतोय. ज्याच्या वेळी डावकुऱ्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात त्या वेळी मित्र बनेन गोलंदाजाला डोकेदुखी असते. एका साईडला पण पाहायला गेलो तर गणेश सध्या मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्याचा फलंदाज त्याच्या सोबतीला उजव्या हाताचा फलंदाज लालचंदला आपण पाहतोय. मात्र चांगली फलंदाजी या दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सलगचा तिसरा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. जरी धावसंख्या कमी असली तरी काय झालं, मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळ भरपूर चांगला केला जातोय करंजाडे टीमच्या माध्यमातून. करंजाडे संघ अजूनही सामना सोडायला तयार नाही आणि जर का आपण पाहायला गेलो तर गोलंदाजीचा भरणा असणारा संघ गणेश सारखे एका नामवंत फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये शांत केलं जातं. गोलंदाज तयार ज्ञानेश्वर. त्यावेळी फटका भरपूर चांगला बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. आयव्हॅन्सम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या 6 धावेने संघ पुढे सरकलाय. धावफलकेवरती संघ जाऊन पोहोचला. 17 धाबा धावफलकेवरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडू आणि विजयाकरिता फक्त ना फक्त 7 धाव्यांची गरज असणारी 12 चेंडू 7 धाव्यांची गरज आहे. चला करंजाडे संघ पण कॉपरेट करायचे पहा मित्रांनो. उशीर लावताय आपण फार. 12 चेंडून 7 धाब्यांची गरज असणारे फक्त ना फक्त. गोलंदाजी मार्कवरती कृष्णाला पण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती प्राचार्य करण्यात आलाय. ऑन स्ट्राईक एंडवरती फलंदाज लालचंद्रला पण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॉडीवरती अदळला जातोय. फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकेल. धावफलकेवरती जाऊन पोहोचला. जर आपण पाहायला गेलो तर 18 या आकड्यावरती आणि इथून मात्र चांगला खेळ दाखवा लागणाऱ्या मात्र लालचंद या फलंदाजाला. कारण जर का आपण पाहायला गेलो तर गणेशच्या बॅटमधनं एक षटकार आपण पाहिला आहे आणि त्याचनंतर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ गणेशच्या माध्यमातून राहिला गेला. येणारे अजूनही 11 चेंडू आणि विजयाकरिता फक्त आणि फक्त 6 धाब्यांची गरज आहे. मोठा फटका आला, षटकार आला तर सामना जिंकेल अर्थातच टीम मोसारा संघ. मात्र इथून मोठाले फटके येणार का, मोठा फटका येणार का, सिंगल डबल येणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. मैदानाच्या आतमध्ये चला करंजाडे संघ पण स्पीडअप घ्यायचे पहा मित्रांनो. फार उशीर करतायत आपण. वारंवार इथून तुम्हाला विनंती केली जाते. फटका भरपूर चांगला. स्विच ऑफ द साऊंड. बॉल चाललाय सीमा पार. विनिंग शॉट. सामना जिंकलाय टीम मोसारा संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम करंजाडे संघ. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर. पहा मागचा मार्द मॅच लालचंद्र ज्यांना चांगलं केले आज मैदानामध्ये साकारली. अक्षरशः पाहिले तर
चांगलं बॅटिंग त्याच्या बॅटमध्ये पाहिली. तो ठरलाय सामन्याचा सामनावीर. त्याला विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं पा. सामनावीराचा किताब घेण्यासाठी यायचा पा. जाऊया मॅचमध्ये. पुढची मॅच आपल्याला भेटीस येईल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खारघर फणसवाडी आणि त्यांच्या केस फाईट करणारा संघ आपण पाहतो वाशिवल्या. एक मॅच जिंकून आज दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघ दाखल झालेत.